आपल्या सर्वांचं या YouTube चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सध्या मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदासाठी शॉर्टलिस्ट जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये जवळपास 4,000 मुलांची नावं परीक्षेसाठी पात्र म्हणून आलेले आहेत. तर आता एक्झाम ही लवकरच होईल, जास्त वेळ काय मिळणार नाही. तर त्यासाठी नेमका सिलेबस कोणता आहे, कोणते चॅप्टर आपल्याला वाचणं आवश्यक आहे, त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू. त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या टेलिग्रामची लिंक चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर चला मग मित्रांनो पाहूया आपण सिलेबस काय आहे. तर सुरुवातीला महाराष्ट्राचा भूगोल आहे. तर महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये महत्त्वपूर्ण टॉपिक्स कोणकोणते आहे? परीक्षेच्या दृष्टिकोनातून नद्या, नद्या, मुख्य नद्या, त्याच्या उपनद्या, तसेच त्याचं उगम, संगम या सर्व गोष्टी तुम्हाला वाचावे लागणार आहेत. तसेच धरणे, धरण, कोणत्या नदीवर कोणते धरण आहे, हे सर्व गोष्टी धरणाबद्दल जेवढे काय माहिती आहे, सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. तसंच अभयारण्य, त्याच्यानंतर घाट असेल, डोंगर असेल, प्रसिद्ध ठिकाण, एवढे घटक आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलमधून वाचायचे आहेत. या सर्व घटकांचा मित्रांनो व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो विषय आहे इतिहास. इतिहासामध्ये काय-काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. समाज सुधारक. एक समाज सुधारकाचं पुस्तक असतो, ते पुस्तक घ्या मित्रांनो आणि जेवढे काही समाज सुधारक आहेत, त्या समाज सुधारकाबद्दल सर्व माहिती आपल्याला वाचून घ्यायची आहे. जेणेकरून समाज सुधारकावर कोणताही प्रश्न जर आला, तर आपला तो प्रश्न सुटणार नाही 100% त्यानुसार. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज. तर चौथीचा इतिहास आहे. त्यांचे अष्टप्रधान मंडळ असेल, त्यांचे सर्व कार्य आपल्याला वाचायचे आहेत. मिनिमम मी तर सांगतो तुम्हाला चौथीचं जे तुम्ही जरी पुस्तक जरी वाचलं, तर सहज आपल्याला शिपाई या पदासाठी होऊन जाईल. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे संत, त्यांची कामगिरी, त्यांचे कादंबरी, त्यांचे पुस्तक, महात्मे इत्यादीबद्दल आपल्याला माहिती घ्यायची इतिहासामध्ये. चळवळ असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसिद्ध लढाया असतील, हे सर्व टॉपिक्स इतिहासामधून आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर पुढचा विषय आहे आपला महाराष्ट्र राज्य विशेष. फक्त महाराष्ट्र राज्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची. त्याबद्दल सुद्धा आपल्याला प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येतात. स्थापना संपूर्ण महाराष्ट्र राज्याची कशा पद्धतीने झाली, केव्हा झाली, इसवी सन. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले प्रसिद्ध प्राणी असतील, पक्षी असतील, फुलपाखरू असतील, महाराष्ट्रामध्ये गीत कोणकोणते आहेत, त्यांची गीत कधी अस्तित्वात आलं, कोणी लिहिलं, या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. ह्या देखील टॉपिकची तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. त्यानंतर महत्त्वाचा विषय मित्रांनो पहा या ठिकाणी नागरिक शास्त्र आहे. तर नागरिक शास्त्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचे टॉपिक्स असतील, विधानसभा असेल, राज्यसभा, विधान परिषद, राज्यपाल, लोकसभा, राष्ट्रपती इत्यादी. तर हे राज्यपाल असेल, लोकसभा असेल, विधान परिषद, राष्ट्रपती, तर हे आपले जे राज्यघटनेचं पुस्तक आहे, पॉलिटी, त्यामधून देखील हे सर्व गोष्टी कव्हर होतात. तर ह्यासाठी टेक्स्ट बुक देखील मित्रांनो वाचून घ्या. जे 4थी पासून 12वी पर्यंतचे टेक्स्ट बुक असतात, ते संपूर्ण टेक्स्ट बुक वाचून घेतल्याच्या नंतर त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे होईल. तिथून सुद्धा हे सर्व पॉइंट्स आपले कव्हर होतील. तसेच पुढचा विषय आहे आपला चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये तुम्हाला माहितीच आहे, क्रीडा असतील, विज्ञान असतील, पुरस्कार असतील, जागतिक असतील आणि अंतराळ संशोधन असतील, योजना असतील आणि सध्या जी काही चालू घडामोडी आहे 1-2 महिन्याची संपूर्ण घडामोडी आपल्याला कव्हर करायची आहे. तसेच गणितवर सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी प्रश्न येतात. तर गणित बेसिक प्रश्न येत असतात. ते गणित बेसिक गणित आपलं असलं पाहिजे. तसंच त्यानंतर दुसरा विषय मराठी व्याकरण. मराठी व्याकरणवर सुद्धा ह्या ठिकाणी मित्रांनो प्रश्न येतात. त्याच्यामुळे मराठी व्याकरण देखील बेसिक आपल्याला कव्हर करायचं आहे. काळ म्हणजे काय असतो? शुद्ध, अशुद्ध शब्द असतील, शुद्ध, अशुद्ध वाक्य असतील, म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील, जेवढे काही व्होकॅब्युलरी आहे, शब्दसंग्रह हे संपूर्ण आपल्याला ह्या ठिकाणी कव्हर करायचं आहे मराठी व्याकरणमध्ये. तसेच आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला इंग्रजी दिलेलं आहे. इंग्रजीचे प्रश्न तर आतापर्यंत काय आले नाहीत. तरी पण या ठिकाणी बेसिक इंग्रजी म्हणून तुम्ही तयारी करू शकता. तर ह्या प्रकारचा सर्व सिलेबस तुम्हाला
शिपाई या पदासाठी कव्हर करायचं आहे. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर, Facebookवर, Instaवर आपल्या व्हिडिओची लिंक सगळीकडे तुम्ही शेअर करा. धन्यवाद.